थोडा होई दे तिथे आता माझ्या मांडीवर समज. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या शिवशंभू राजे ब्लॉग चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे देव दिवाळी. तर देव दिवाळीच्या निमित्त आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. तर मित्रांनो, मी केस धुवायला गेली तोपर्यंत दक्षिणी एवढे टोपभर गाजर सोडून ठेवलेले आहेत. तर आता एवढे गाजर बाकी आहेत, तर मी दक्ष सगळे गाजर सोडून देणार आहे आणि दक्ष किसून देणार आहे. आणि आम्ही फक्त आईला मदत करणार आहोत. त्याच्यानंतर आई पूर्ण गाजरचा हलवा तयार करेल. मित्रांनो, आता माझ्यावर सगळे गाजर सोडून झाले. आम्ही नंतर सँडविच बनवणार. अरे कहना क्या चाहते हो? बनवणार आहोत. नाही बोलणार सँडविच बनवणार आहोत. हा बोला ब्रेड. आपण आकाशातून पडल्या मित्रांनो. व्हाईट ब्रेड आहे का ब्राऊन? व्हाईट आहे. आणि हा आमचा फेवरेट डॉक्टर ओटकरचा मेयोनीज. काय बनवणार आहोत तुम्ही नंतर? सँडविच. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझं काम झालंय, पण दक्षचं काम चालू आहे. दक्षने एवढे गाजर किसलेत आणि मी इथे एवढे सोडून दिले. 1 किलो गाजर होते, लाशी 2 राहिलेत. 2 शेवटचे 2 बाकी आहेत, कारण की दक्षचं काम एकदम सुपर डुपर फास्ट आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला गाजर मस्तपैकी शिजून घ्यायचंय. गाजर शिजल्यावर आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे आणि साखर टाकून झाल्यावर त्याच्यात आपण दूध टाकणार आहोत आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडासा खवा आणि तो खवा पहिला आपण भाजून घ्यायचा, मग गाजर सोबत मिक्स करायचा. त्यानंतर आपण ह्याच्यात टाकली आहे वेलची आणि आता जायफळ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय हा गाजरचा हलवा. तर मित्रांनो, आपण आता इथे सँडविच बनवणार आहोत. सँडविच बनवण्यासाठी आपण पहिले ब्रेडला मेयोनीज लावून घेतले आणि त्याच्यावरती आपण शेजवान चटणी टाकून त्याला मस्तपैकी मिक्स करणार आहोत. आता इथे दक्ष सगळं मेयोनीज आणि शेजवान चटणी लावून झाली आहे. माझी आत्ताशी शेजवान चटणी लागते. शेवटून पण मी मित्रांनो पहिली आलेली आहे. माझी 4 ब्रेडला लावून झाले आणि दक्ष अजून दुसरा ब्रेड करते. आणि ही भाजी आपण आता ह्याच्यात सँडविचमध्ये लावू ब्रेडवर. आणि एक मस्त भाजीची लेअर लावून घ्यायची आहे. हे बघा किती मस्त दिसते. आणि दक्ष पण आता ब्रेड सगळे झालेत. आता दक्ष पण भाजी लावायला घेतोय आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काकडी आणि कांदा लावणार आहोत. आपण याच्यात टोमॅटो आणि बीट पण टाकू शकतो, पण आम्हाला टोमॅटो आणि बीट एवढा आवडत नाही, म्हणून आम्ही फक्त कांदा आणि काकडी लावली.
ह्याच्यावर थोडंसं ऑरिगॅनो टाकतोय आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी काळी मिरी टाकणार आहोत ह्याच्यावरती. आणि आता तयार झालेलं आहे. आमच्या दोघांची सुद्धा ब्रेड तयार झालेत आणि तुम्ही पाहू शकता किती भारी वाटते. आणि त्याच्यानंतर आपण सँडविच टोस्टरमध्ये टोस्ट करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांना देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला आमच्याबद्दल काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आम्ही नक्की त्याचा रिप्लाय देऊ. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि जय जय शिवराय.